कडे जाते. नरेशजी, शिंदे साहेब म्हणाले की अशी कोणती बैठक झाली नाही, पण प्रताप सरनाईक म्हणत आहेत की ऑपरेशन 24/7 चालू असतं. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं की फक्त खासदारच काय, आमदार, इतर नेते, अगदी शिवसैनिक सुद्धा, म्हणजे कार्यकर्ते सुद्धा महत्वाचे असतात अशा ऑपरेशन्समध्ये. असा विरोधाभास काय? कारण शिंदेंनी तर म्हटलं की अशी कुठली बैठक झाली नाही किंवा अशा पद्धतीचं काही चालू नाहीये. हे बघा, एकनाथ शिंदे साहेब एखाद्या वाघाप्रमाणेच काम करतात. त्यांनी जी महाराष्ट्रामध्ये मोहीम हातात घेतली, त्यांनी जे पाऊल उचललं, हे वाघाचंच पाऊल, टायगरचंच पाऊल उचललं. हो, कोणाला वाटलं होतं का की शिवसेनेमध्ये अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून पुढे येईल? शिवसेनेचे आमदार, खासदार सर्वजण त्यांच्या समवेत जातील. त्यावेळी तर ते गेलेच, परंतु नंतर कायम आम्हाला गद्दार म्हटलं गेलं, पाठीत खंजीर म्हटलं गेलं. परंतु त्यानंतर निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. नरेशजी, हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु आज नेमकं काय घडलंय आणि असं काय झालं की जिंकले? ऐका, त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला. बर नाही, त्याचं उत्तर देतो. जर प्रताप सरनाईक म्हटले असतील एकनाथ शिंदे साहेब जे काम करतात ते ऑपरेशनच आहे, दिवसेंदिवस रोज खासदार आमदार हा विषय सोडून द्या, अनेक ठिकाणचे युबीटीचे पदाधिकारी रोज, मग तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, एकनाथ शिंदे साहेबांना भेटत असतात, शिवसेनेत प्रवेश करत असतात. राहिलंय कोण तिकडे? पण मग खासदार संपर्कात आहेत का नाही? एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर खासदार संपर्कात आहेत की नाही? सुरू असतं. खासदार बघा, खासदारांसमवेत आमची बैठक झाली नाही. खासदारांचं काही जे काय तुम्ही म्हणत असाल ऑपरेशन वगैरे, हा काही विषय नाहीये. सद्यस्थितीला आम्हाला बैठक झाली नाही पण संपर्कात आहेत, बरोबर आहे, मान्य करता. संख्या आमची परफेक्ट आहे. आमची हे बघा, कामानिमित्त जर कधी कोण कोणाला भेटलं असेल, जिल्हा नियोजनच्या बैठकीत कोण भेटलं असेल, कधीतरी मंत्रालयात कोण भेटलं असेल, काम असतं, मतदारसंघातलं काम असतं, म्हणून तो फुटणार आहे का? मी तुम्हाला सांगतो यामागचं कारण काय ते. मला आठवतंय 15-20 दिवसापूर्वी एका बातम्या आल्या, प्रसिद्ध झाल्या की उद्धव ठाकरे यांना खासदारांची बैठक घ्यावी लागली. त्या बातम्यांमध्ये असंही होतं की खासदारांनी हा प्रश्न विचारला की जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, नगरपालिका निवडणुका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही बँड्रा आणि दादर सोडून तुम्ही महाराष्ट्रात आलाच नाही आहेत, आम्ही कशा निवडणुका लढणार? तुम्ही भाषणाकरता पण येत नाही, जाहीर सभांकरता येत नाही, आम्ही आमचा कारभार पक्षाचा कशा पद्धतीने चालवणार? हा खासदार असतील, आमदार असतील आणि त्या ठिकाणच्या जिल्हा प्रमुखांनी हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना बैठकीत विचारला. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्नावली जेव्हा आमदार खासदारांकडे याची आपण सत्यता पडताळून पाहूया. आपल्या समोरच दानवे साहेब आहेत. दानवे साहेब, खरं आहे का युबीटीचा अंतर्गत हा विषय आहे, लोकांचा प्रेशर निर्माण करणं? नक्की म्हस्कीजी, आपण थेट विचारूया. नाही, अंबादास दानवे समोर आपल्या आहेत, तर अंबादासजी मला एक सांगा की अशा पद्धती